त्यामुळे आज त्यांच्याविषयी बोलताना भाषणाची सुरुवात खरंच म्हणजे पॉलिटिकली झाली पाहिजे या हेतूने हे होतं. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवराय आणि संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर आणि संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा बराचसा पगडा त्यांच्यावरती आहे आणि ते या सगळ्यांच्या पुण्यनगरीमध्ये 0107 संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पुण्यनगरीमध्ये जिथे जिजाऊच्या पदांनी ही भूमी पावन झाली अशा हडपसर मध्ये जिथे होळकर, जेदे, शिंदे आणि कोंडवे, मुंडवे अशा लोकांनी भरपूर साऱ्या लढाया स्वतःच्या कुटुंबासाठी केल्यात. अशा हडपसर या ठिकाणी दत्तभाऊ राहतात. मागच्या रविवारी एसटीने प्रवास करायचा एक योग आला. साताऱ्यात होतो आईच्या आजारपणामुळे. शेजारी एक बंद बसला होता. एसटी थांबली होती डेपोमध्ये. बाहेर भरपूर असे विक्रेते होते आणि खिशातले तो सारखं काही चिल्लर काढायचा, परत खिशात ठेवायचा, परत काढायचा, परत. आता आपण उद्योगी असल्यामुळे आपण विचारलं की भाऊ चाललंय काय नाही म्हणलं, मला काय नाही पाहिजे. बस चालू झाली, बस चालायला लागली. चालता चालता त्यांनी परत खिशातले सुट्टे पैसे काढले आणि एक नाणं समोरच्या पेपरवाल्याला आवाज देऊन त्याच्याकडे दिलं आणि पेपर घेतला. त्याच्यानंतर झालं असं की पेपर घेतल्यानंतर मी परत विचारलं की भाऊ काय प्रॉब्लेम काय होता, तुम्हाला घ्यायचं होतं, गाडी थांबलेली असताना घ्यायचं. तर म्हणलं मी जे खिशातले नाणे काढले ना त्याच्यातलं एक नाणं खोटं होतं आणि ते नाणं मी त्या माणसाला आत्ता दिलं. आता तो बसच्या मागं पळू शकत नाही. 15-20 मिनिटानंतर असं झालं की परत एकदा तो मोठ्याने हसायला लागला. म्हणून त्याला विचारलं की नेमकं आता काय झालं. तर म्हणलं त्यांनी पण पेपर कालचाच दिला. बाहेरच्या जगात असं सगळं चालू असताना लातूरच्या एका गावातला एक बंदा पुण्यात अक्षरशः 100 रुपयासारखा खणखणीत वाचतोय. ह्याचा आम्हाला आणि रत्नरूपच्या अख्ख्या परिवाराला सार्थ अभिमान आहे, ज्याचं नाव दत्ता बिरादार. आणि दत्ता बिरादार भाऊला शुभेच्छा द्यायच्या तर अख्खं जग ज्याला एकमेव असं पुरुष आहे की ज्याला अख्खं जग 21 वर्षाच्या पुरुषाला माऊली असं संबोधतं. त्यांचं नाव श्री संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज. आणि त्या महाराजांनी असं सांगून ठेवलंय त्यांच्या पसायदानामध्ये की जो जे वांशील तो ते लावो. आणि दत्तभाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खरंच जो जे वांशील तो ते लावो अशा पद्धतीची प्रचिती तुम्हाला उद्यापासून यावी. पण त्याच्या आधी ज्ञानेश्वरांनी एवढी 1-2 ओळी लिहून ठेवल्या की दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि मग जे जे वांछिल तो ते लाहो. असं सगळं असताना आत्ता इथे राजेश सरांनी म्हणा, सोनवणे सरांनी म्हणा, जे काही तुमच्यात बदल व्हायला पाहिजे जे सांगितलं तेच दुरितांचे तिमिर आणि विश्व स्वधर्म सूर्य आहे असं समजून तुम्ही कार्य करायला सुरुवात करा. आणि प्रत्येकाच्या वाढदिवसाला मी तर सांगत असतोच, पण तरी पण खरंच ही व्यक्ती आपल्या बिरुद सरांच्या आणि ह्यांचं जे काही बॉन्डिंग आहे तशीच बॉन्डिंग प्रत्येकाबरोबर त्यांची आहे. आणि ही व्यक्ती प्रत्येकाच्या कामात मदत करणारी आहे. प्रत्येकातलं कामातलं मॅक्स टू मॅक्स नॉलेज यांना आहे. आणि त्यामुळे दत्तभाऊ फक्त म्हणता येणार नाही, दत्तभाऊ प्रो मॅक्स म्हणता येईल आता सध्या. एवढं त्यांना कन्स्ट्रक्शन मधलं नॉलेज आहे. आणि त्यांची माझी जवळीक ह्याच्यामुळे आहे की रांजणगावमध्ये त्यांनी काम केलं जिथलं मी स्थायिक आहे. आणि आत्तापर्यंत त्यांनी ज्यांना जे काय मदत केलेली आणि जे काय सत्कर्म केले देव त्यांचं रिटर्न्स त्यांना खरंच त्यांच्या आयुष्यात त्यांना देऊ आणि सदैव त्यांना आनंदी ठेवू. आज दत्तभाऊंना वाढदिवसाचं गिफ्ट काय आणायचं ह्याच्यावरती थोडंसं कन्फ्युजन झालं होतं, कारण ते गिफ्ट कधी स्वीकारत नाही. पण आज मी आणि केतकीने जो निश्चय केला की नाही हे दत्तभाऊला आपण गिफ्ट करू, तर आम्ही आज गिफ्ट देताना दत्तभाऊ तुम्हाला पुस्तक देतो. त्यातल्या एका पुस्तकाचं नाव श्रीमान योगी, जे तुम्हाला हे शिकवेल की लढा कसा द्यायचा आणि जीवनाची कला महाराजांकडनं कशी शिकायची. आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे श्यामची आई, जी तुम्हाला पोलाईट कसं राहायचं हे शिकवेल. आणि ह्याचा उपयोग फक्त तुम्हाला न होता तुमच्या घरच्यांना, तुमच्या बाळांना सुद्धा होईल. ह्या हिशोबाने आम्ही त्या तुमचं गिफ्ट निवडलंय.
तर जाता जाता फक्त दत्ता भाऊला एवढं सांगेल की आज कालपासून तुमचा जो वाढदिवस आम्ही साजरा करतोय, पुढच्या वर्षी अख्खा आठवडा करू, एवढी ताकद देऊ आम्हाला देऊ आणि तुमची साथ आम्हाला तशीच लाभो. आणि जाता जाता दत्ता भाऊला सगळ्यांनी ज्या शुभेच्छा दिल्यात ते त्यांना पुरेपूर लाभो आणि त्याचा फायदा त्यांना पुरेपूर हो, अशीच श्री स्वामींचरणी प्रार्थना. जय महाराज. धीरजनी जे बोललं बाकी त्याच्यामधलं आता संस्कृतमध्ये बरंच बोललं, त्या संस्कृत आम्हाला नृत्य द्यावं लागतं. आता काही ते दुरितांची फिमेल वगैरे असं काहीतरी म्हटलं, त्याचा संस्कृत शब्द काय ते बघा. आणि ते इम्प्लिमेंट करण्यासाठी ह्या वाढदिवसापासून पुढचा वाढदिवस येण्यासाठी 365 दिवस आहेत, ते प्रयत्न करायला तुम्हाला काय हरकत नाही. त्यांच्यावर इन डिस्कशन किंवा कन्सिडरेशन किंवा कोरिलेशन होईल. फक्त मात्र एवढं नक्की आहे की आता संजोग वगैरे तर पडला आणि आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या त्या आता महानगरपालिकेच्या काहीतरी येतील, तर अपक्ष भिक्षक म्हणून पण उभा राहिला तरी निवडून येण्याची पात्रता आहे असं आत्ताच्या भाषणात तरी दिसलेलं आहे. आणि तसंच म्हणजे काय तुमच्या प्रयत्नांनी जर का आता पक्षाकडनं मिळालं किंवा अपक्ष म्हणून मागणं सपोर्ट मिळालं तर तेवढं मात्र तो त्यांचा तिमिळ तेवढा घालवा. तेवढा तरी घालवा. सर 2013 हुकलंय ते नवी मुंबईत हुकलंय, पण ते मला तिकीट देतोय का नाही त्याच्या पण ते प्रसाद समितीची मीटिंग आहे का दत्ताचं वाढदिवस? दत्ता सर या. दत्ताचा काय झालं बोलायचं ना. वाढदिवसाच्या काही शुभेच्छा दिलेल्याच मी. आता याला जसं म्हणलं ना दत्ता दत्ता म्हणून नाही मी नाही गिफ्ट द्या मला गिफ्ट द्या. काल असंच झालं भुसकोला ते अमेरिकन गावाला चालला होता, ते सगळे लोक म्हणले वा पूजा तरी होते, पूजा बिजा केलं, 2 नारळ ठेवले. तेवढ्यात मी आपल्यापैकी एकाला नाव सांगितलं, त्याला बोलवलं. पण तो म्हणला मी नाही फोडणार. अरे म्हणलं तो फोडायला नाही फोडणार म्हणलं बाबा, ते नारळ फोडायला बोलवलं. अजून कोणाला काय बोलायचं राहिले? अजित झालं परत असं वाटायला नको की धीरजला तरी तुम्ही तिकीट आता घ्या म्हणून म्हणताय तर माझा नंबर लागणार नाही का, मेरा कप असं नको व्हायला. त्यांना रावेत मध्ये भेटू शकतो, त्यांची बऱ्यापैकी ओळख. चाल सोनवणे साहेब जसं वाढवा घेतो. पुस्तकं सांगितली, त्या पुस्तकाची आवड कोणाला असेल तर मराठी